हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेव्ह ऑप्टिक्सचे न्यूमेरिकल्स एक्झरसाइज क्वेश्चन्स 21 to 25. Exercise question 21. A parallel beam of green light of wavelength 546 nanometer passes through a slit of width 0.4 millimeter. The intensity pattern of the transmitted light is seen on a screen which is 40 centimeter away. What is the distance between the two first order minima? तर या ठिकाणी फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला दिसतोय. ही स्लिट आहे, स्लिटमधनं लाईट वेव्स पास होतात आहे आणि स्क्रीनवरती आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतोय. डिफ्रॅक्शन पॅटर्न मीन्स हा सेंट्रलला मॅक्झिमम आहे, नंतर मिनिमम, अगेन मॅक्झिमम. गिवन बघा, लॅमडा किती दिलाय 546 नॅनोमीटर. कन्वर्ट करा मीटरमध्ये. सो 546 इंटू 10⁻⁹ मीटर. ए इज इक्वल टू 0.4 मिलीमीटर इज इक्वल टू 0.4 इंटू 10⁻³ मीटर. ए म्हणजे काय? ही जी स्लिट दिसतीये त्याची विथ. डी विच इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. कन्वर्ट करा मीटरमध्ये. 40 इंटू 10⁻². -2 पॉवर आहे म्हणून डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला शिफ्ट करा 2 प्लेसेस. सो 0.4 मीटर. डी म्हणजे काय? स्लिट आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स. डिस्टन्स बिटवीन मिनिमा ऑन आयदर साइड म्हणजेच विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन मिनिमा ऑन आयदर साइड. त्याचंच मिनिंग असतं विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. हा जो सेंट्रल मॅक्झिमा दिसतोय त्याची विथ किती आहे? फॉर्म्युला, द डिस्टन्स ऑफ nth मिनिमा फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, त्याचा फॉर्म्युला असतो xn इज इक्वल टू n लॅमडा कॅपिटल D अपॉन A. विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा त्याचा फॉर्म्युला काय? 2 लॅमडा कॅपिटल D अपॉन A. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला जे आन्सर मिळेल ते असणार आहे आपलं डिस्टन्स बिटवीन मिनिमा ऑन आयदर साइड. Solution. Width of central maxima is equal to 2 lambda capital D upon A. लॅमडा ची व्हॅल्यू पुट करा. 546 इंटू 10⁻⁹ इंटू कॅपिटल डी ची व्हॅल्यू 0.4. A 0.4 इंटू 10⁻⁻. नेक्स्ट 0.4 कॅन्सल करा. सो 2 इंटू 546 इंटू 10⁻⁹ अपॉन 10⁻⁻. हा जो 10⁻³ आहे तो न्यूमिरेटरला घेऊन या. सो पॉवर जी -3 होती ती पॉवर चेंज करा +3. -9 आणि इथे +3 तर पॉवर सबट्रॅक्ट करा. -9 +3 किती होईल? -6. सो 10⁻⁻6 लिहून टाका. 2 इंटू 546 त्याचे आन्सर येईल 1092. आता 10⁻⁻6 आहे, डेसिमल पॉइंट शिफ्ट करा 3 प्लेसेस. सो 1 2 3. सो 1.092 इंटू हा -6 आहे, इथे आपण लिहिणार -3 कारण आपण डेसिमल पॉइंट 3 प्लेसेस लेफ्टला शिफ्ट केला. सो 1.092 इंटू 10⁻⁻3 मीटर होता, त्याला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचा. सो -3 +3 कॅन्सल होऊन जाईल. आन्सर येईल 1.092 मिलीमीटर. या ठिकाणी बघा 9 आहे, 5 पेक्षा जास्त मोठा नंबर असेल, 5 और 5 पेक्षा मोठा, तर आधीचा जो डिजिट आहे तो 1 नी इन्क्रीज करा. इथे 0 आहे म्हणून आपण इथे लिहून टाकलं 1. सो आन्सर आलं 1.1 मिलीमीटर. एक्सरसाइज क्वेश्चन 22. What must be the ratio of slit width to the wavelength for a single slit to have the first diffraction minimum at 45 degree? आता या ठिकाणी या स्लिट मधनं लाईट वेव्स पास होतात आहे. इथे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल. सेंट्रल मॅक्झिमम, देन फर्स्ट मिनिमम, नेक्स्ट परत एकदा मॅक्झिमम. आता सेंट्रल मॅक्झिमम आणि हा जो फर्स्ट मिनिमम आहे याच्यामधलं अँगल किती बनला पाहिजे? हा अँगल आपल्याला दिसतो इथे थीटा. हा अँगल आपल्याला सांगितलाय 45 डिग्री. त्याच्यासाठी ही जी स्लिट दिली आहे याची विथ आहे ए, आपण कन्सिडर करूया. आणि स्लिट आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स आहे कॅपिटल डी.
आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आहे, गिवन बघा, थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. कॅल्क्युलेट करायचं आहे ए अपॉन लॅमडा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ए म्हणजेच काय होता, ही स्लिट विथ. फॉर्म्युला बघा, एन लॅमडा इज इक्वल टू ए साइन थीटा, हा फॉर्म्युला आहे. आपल्याला फर्स्ट मिनिमासाठी विचारलंय. सो फर्स्ट मिनिमा म्हणजेच एन इज इक्वल टू 1. सो एन लॅमडा इज इक्वल टू ए साइन थीटा. एनच्या इथे पुट करा 1 इंटू लॅमडा इज इक्वल टू ए इंटू साइन 45. हा जो लॅमडा आहे राईट साईडला घेऊन जा इक्वलच्या. सो ए बाय लॅमडा. साइन 45 लेफ्टला घेऊन या. सो 1 अपॉन साइन 45. साइन 45 ची व्हॅल्यू किती असते, 1 अपॉन √2. √2 न्युमरेटरला घेऊन या. सो √2 इज इक्वल टू ए अपॉन लॅमडा. √2 ची व्हॅल्यू येते 1.414. Exercise question 23. Monochromatic electromagnetic radiation from a distant source passes through a slit. The diffraction pattern is observed on a screen 2.50 meter from the slit. If the width of the central maximum is 6.00 millimeter, what is the slit width if the wavelength is A 500 nm, that is visible light, B 50 mm, that is infrared radiation, C 0.500 nm, that is X-rays. या ठिकाणी आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसते. स्लिट विथ ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा सेंट्रल मॅक्झिमम, दॅट इज फर्स्ट मिनिमम. सेंट्रल मॅक्झिमम जो आहे त्याची आपल्याला विथ दिलेली आहे. आणि अजून काय दिलंय, हे जे स्लिट आहे आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच कॅपिटल डी ते पण आपल्याला दिलंय. प्रत्येक वेळेस काय केलंय, या ज्या 3 कंडिशन्स आपल्याला दिल्यात, लॅमडा डिफरन्स दिलाय, आपल्याला सेंट्रल मॅक्झिममची विथ कॉन्स्टंट ठेवायची आहे. मग चेंज काय होईल, ही स्लिट विथ ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो गिवन कॅपिटल डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन इज इक्वल टू 2.5 मीटर. विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा 6.00 मिलीमीटर. कन्वर्ट करा मीटरमध्ये, त्याच्यासाठी मल्टिप्लाय करा 10⁻³ A which is equal to slit width is equal to question mark. लॅमडाच्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. A लॅमडा इज इक्वल टू 500 नॅनोमीटर. मीटरमध्ये करण्यासाठी मल्टिप्लाय करा 10⁻⁹. B लॅमडा इज इक्वल टू 50 mm. मीटरमध्ये करण्यासाठी मल्टिप्लाय करा 10⁻⁶. आणि C लॅमडा इज इक्वल टू 0.5 नॅनोमीटर. सो मीटरमध्ये करायला 10⁻⁹ नी मल्टिप्लाय केलं. फॉर्म्युला, width of central maxima is equal to 2 lambda capital D upon alpha or A. So हा जो A और अल्फा इकडे घेऊन जा लेफ्टला. सो A is equal to 2 lambda D upon width of central maxima. Solution, A alpha is equal to 2 lambda D upon width of central maxima. लॅमडा किती दिला होता फर्स्ट कंडिशन मध्ये, 500 इंटू 10⁻⁹. डी ची व्हॅल्यू 2.5. विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा कॉन्स्टंट आहे 6 इंटू 10⁻⁻3. 10⁻³ वरती घेऊन या न्यूमरेटरला. सो प्लस होऊन जाईल. 2.5 इंटू 2 मल्टिप्लाय करा 5. नेक्स्ट स्टेप बघा, 5 इंटू 500 2500 डिवायडेड बाय 6 इंटू इथे 10 ची पॉवर -9, इथे 10 ची पॉवर 3. सो -9 प्लस 3 आन्सर येईल -6. नेक्स्ट बघा, 6 नी डिवाइड करा 2500 ला, आन्सर येईल 416 इंटू 10⁻⁻6 मीटर. मीटरला कन्वर्ट करूया मिलीमीटरमध्ये, त्याच्यासाठी मल्टिप्लाय करायचं 10⁻³ इथे -6 पॉवर आहे, इथे +3 -6 + 3 बनून जाईल -3. सो 416 इंटू 10⁻³ मिलीमीटर. 10 ची पॉवर -3 आहे. सो डेसिमल पॉइंट लेफ्टला शिफ्ट करा 3 डिजिट्स. सो 614 नंतर पॉइंट आणि 0. सो फायनल आन्सर 0.416 मिलीमीटर. बी अल्फा इज इक्वल टू 2 लॅमडा डी अपॉन विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. सेकंड केसमध्ये लॅमडा किती होता, 50 इंटू 10⁻⁻6. कॅपिटल डी कॉन्स्टंट आहे. विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा त्याची पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सो 50 इंटू 200 इंटू 2.5 आन्सर येईल 250. 10⁻⁶, 10⁻³ 10⁻⁻3.
6 डिवाइड करा 250ला, आन्सर येईल 41.6 इंटू 10⁻³ मीटर. मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय करा 10⁻³ हा -3 इथे +3 कॅन्सल होऊन जाईल. सो फायनल आन्सर 41.6 मिलीमीटर. सी अल्फा इज इक्वल टू 2 लॅम्बडा डी अपॉन विथ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. या ठिकाणी लॅम्बडा किती आहे? थर्ड कंडिशनमध्ये 0.5 इंटू 10⁻⁹. सो 2.5 इथे लिहून टाकलं. 0.5 म्हणजेच किती असतो? 0.5 म्हणजेच असतो 1/2. 1/2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. सो आपण फक्त काय लिहिणार? 2.5 इंटू 10⁻⁹ आणि हा 10⁻³ वरती लिहून टाका. -9 आणि +3 आन्सर येईल -6 आणि 2.5 ला डिवाइड करून टाका 6 नी. सो 0.416 इंटू 10⁻⁶ मीटर. मीटरला मिलीमीटर करण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय करा. -6 +3 आन्सर येईल -3. सो 0.416 इंटू 10⁻³ मिलीमीटर आन्सर आलंय आपलं. डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट करा. सो 4.16 इंटू डेसिमल पॉइंट जर 1 प्लेस राईटला शिफ्ट केला तर 10 ची पॉवर -1 नी इन्क्रीज करायचं. तो इथे पॉवर होती -3, -1 नी इन्क्रीज केल्यावर पॉवर बने -4. सो फायनल आन्सर 4.16 इंटू 10⁻⁴ millimeter. Exercise question 24. A star is emitting light at the wavelength of 5000 angstrom. Determine the limit of resolution of a telescope having an objective of diameter of 200 inch. आता या ठिकाणी बघा, दोन ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपल्याला असे दिसतील सेपरेट, त्याला आपण बोलतो वेल रिझॉल्व्ड. या टाईपमध्ये दिसले, थोडेसे क्लोज आहेत, कंप्लीट दिसत नाहीये, त्याला बोलणार जस्ट रिझॉल्व्ड. आणि आता दोन्ही ऑब्जेक्ट इतके क्लोज आहेत की आपल्याला ते सेपरेट दिसत नाहीयेत, याला बोलणार अनरिझॉल्व्ड. तर टेलिस्कोपमध्ये आपल्याला असं दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी काय मॅटर करतं? त्या टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ दॅट टेलिस्कोप. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या की ही कन्सेप्ट काय आहे. सपोज या ठिकाणी लेफ्ट साईडला स्टार ए आणि स्टार बी आहेत. स्टार ए पासनं जे लाईट्स आल्या आणि स्टार बी पासनं जे लाईट्स आल्या, या ठिकाणी बघा, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती स्टार ए साठी लाईट आहे आणि थोडीशी जी स्लँडिंग आहे ती वाली आपण कन्सिडर करू अपवर्ड वाली, ती स्टार बी साठी लाईन आहे. या लाईट वेव्हज आहेत, त्याच्यासाठी आपण या लाईन ड्रॉ केल्यात. या लाईट वेव्हज नंतर या लेन्समधनं या इमेजेस बनतील इकडे राईट साईडला स्टार ए साठी आणि स्टार बी साठी. तर स्टार ए पासून येणाऱ्या लाईट्स वेव्हज आणि स्टार बी पासून येणाऱ्या लाईट वेव्हज याच्यामध्ये हा इथे एक अँगल बनलाय अल्फा. आता या इमेज ज्या बनल्यात स्टार ए आणि स्टार बी, या दोन्ही इमेज आपल्याला सेपरेट दिसतात आहे, त्याला आपण बोलणार वेल रिझॉल्व्ड. तर ह्या सेपरेट दिसण्यासाठी या ठिकाणी किती अँगल बनला पाहिजे हे सुद्धा मॅटर करतं. ते आपण आता कॅल्क्युलेट करणार आहे. गिवन बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 5000 एंगस्ट्रॉम युनिट. सो 5000 इंटू 10⁻⁻10 मीटर. अँगस्ट्रॉमला मीटरमध्ये करण्यासाठी 10⁻⁻10 नी मल्टिप्लाय करा. डी 200 इंच. सो 200 इंटू 2.54 सेंटीमीटर म्हणजेच 508 सेंटीमीटर. 508 इंटू 10⁻² मीटर. इंचला पहिले सेंटीमीटरमध्ये करा, त्याच्यासाठी मल्टिप्लाय करा 2.54. नंतर सेंटीमीटरला मीटरमध्ये करा, त्याच्यासाठी मल्टिप्लाय करा 10⁻². लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इज इक्वल टू डी अपॉन 1.22 लॅम्बडा. अँड लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप याचं रेसिप्रोकल करायचं 1.22 लॅम्बडा अपॉन डी. आणि डी म्हणजे काय? डी म्हणजे इथे जी काही लेन्स आहे त्याची डायमीटर. लिमिट ऑफ रिझॉल्युशन ऑफ टेलिस्कोप इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन डी. 1.22 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 5000 इंटू 10⁻⁻10 मीटर. डी 5.08.
हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला आन्सर मिळेल 1176 इंटू 10⁻10 रेडियन. म्हणजेच इथे 10⁻10 ला कन्वर्ट केलं 10⁻7. सो डेसिमल पॉईंट 3 प्लेसेस लेफ्टला शिफ्ट करा. सो 1.176 बनेल. या ठिकाणी बघा हा जो नंबर आहे 7 तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर आधीचा नंबर 1 नी इन्क्रीज करा. सो 1 च्या इथे आपण बनवलं 2. हे आपण का करतोय? टेक्स्टबुकचा आन्सर मॅच करण्यासाठी. नाहीतर तुम्ही एवढं जरी आन्सर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कॅल्क्युलेशन हे लॉगनी कसं करायचं बघा. 1.22 आणि 5000 चा लॉग ऍड करायचा कारण हे दोन नंबर मल्टिप्लाय केले. 5.08 नी डिवाइड केले. सो 5.08 चा लॉग सबट्रॅक्ट करायचा आहे. सो पहिले या दोघांचे लॉग बघा. डेसिमल पॉईंट बघा. डेसिमलच्या लेफ्ट साईडला काय आहे? सिंगल डिजिट आहे. सो 1 - 1 कॅरेक्टरिस्टिक लिहायचा 0. पॉईंट 12 चा 2 बघा लॉग. 12 चा 2 0864 लिहून टाका. 5000 इथे डेसिमल पॉईंट नाहीये म्हणजेच तो एंडला आहे. सो इथे 4 डिजिट्स आहेत. सो 4 - 1 कॅरेक्टरिस्टिक लिहा 3. पॉईंट 50 चा 0 मध्ये बघा. 50 चा 0 6990 लिहून टाका. ऍडिशन करा. ते झालं व्हॅल्यू ए. नेक्स्ट 5.08 डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला सिंगल डिजिट आहे. सो 1 - 1 कॅरेक्टरिस्टिक लिहा 0. 50 चा 8 मध्ये बघा. 50 चा 8 7059 लिहून टाका. पॉईंट नंतर ए मायनस बी करा. ए मायनस बी आन्सर येईल 3.0705. पॉईंट नंतर फर्स्ट 2 नंबरचा अँटीलॉग बघायचा. 0.07 चा 05 मध्ये बघा. 0.07 चा 0 मध्ये बघा. 5 मध्ये मीन डिफरन्स बघा. ऍड करा. 1175 आणि 1 दॅट इज 1176. आता डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा? इथे आपल्या कॅरेक्टरिस्टिक काय होता? ए मायनस बी चा 3. सो 3 + 1 करायचं 4. सो 1 2 3 4 4 डिजिट्स नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. पण इथे नाही दिला तरी चालेल. एक्सरसाइज क्वेश्चन 25. The distance between two consecutive bright fringes in a biprism experiment using light of wavelength 6000 angstrom is 0.32 mm by how much will the distance change if light of wavelength 4800 angstrom is used? आता हा जो बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये स्क्रीनवरती आपल्याला पॅटर्न दिसेल. ब्राईट बँड, डार्क बँड या टाईपमध्ये. तो 2 ब्राईट बँड्स मधलं डिस्टन्स त्यालाच आपण बोलणार फ्रिंज विथ. गिवन मध्ये बघा x1 फर्स्ट कंडिशन मध्ये फ्रिंज विथ दिलाय 0.32 मिलीमीटर. जेव्हा फ्रिंज विथ 0.32 मिलीमीटर आला होता तेव्हा लॅम्बडा किती होता? लॅम्बडा 1 6000 एंगस्ट्रॉम. x2 फ्रिंज विथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. x2 लॅम्बडा 2 किती दिलाय? 4800 एंगस्ट्रॉम. फॉर्म्युला काय असतो? x इज इक्वल टू लॅम्बडा d अपॉन d. x म्हणजेच काय? फ्रिंज विथ. d म्हणजे काय? ही स्लिट आणि स्क्रीन याच्यातलं डिस्टन्स. स्मॉल d म्हणजे काय? स्मॉल d म्हणजेच या ठिकाणी बायप्रिझम एक्सपेरिमेंट करताना आपण इकडे जी स्लिट यूज करणार आहे त्याची विथ. सोल्युशन बघा. x1 इज इक्वल टू लॅम्बडा 1 d अपॉन d. x2 इज इक्वल टू लॅम्बडा 2 d अपॉन d. Dividing equation 2 by 1. So x2 by x1 is equal to lambda 2 by lambda 1. Capital D small d दोन्हीकडे कॉन्स्टंट असतील त्यांना कॅन्सल करून टाका. सो x2 is equal to x1 lambda 2 upon lambda 1. व्हॅल्यूज पुट करा. या व्हॅल्यूज पुट केल्या की फायनली कॅल्क्युलेट केलं की आन्सर येऊन जाईल 0.256 मिलीमीटर. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय चेंज इन फ्रिंज विथ. सो चेंज इन फ्रिंज विथ म्हणजेच x1 मायनस x2. फर्स्ट टाइम फ्रिंज विथ किती होती? 0.320 मायनस सेकंड टाइम फ्रिंज विथ किती आली? 0.256. सबट्रॅक्ट करा. आन्सर येईल 0.064 मिलीमीटर.